नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आज एका योजनेबद्दल माहिती देणार आहे। जवळपास बऱ्याच शेतकऱ्यांना ही माहित आहे की ॲग्रीस्टॅक योजना। आता ॲग्रीस्टॅक योजना या योजनेसंबंधित जी माहिती आहे ती अगदी महत्त्वाची माहिती आहे आणि ती प्रत्येक शेतकऱ्याला करणं सुद्धा गरजेचे आहे। कारण आपल्याला कृषी विभागामार्फत कोणत्याही योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर या ॲग्रीस्टॅक मध्ये रजिस्टर करणं हे बंधनकारक आहे। आता मित्रांनो, याचं कारण असं आहे की आपल्याला कृषी विभागाकडून समजा आतापर्यंत आपण महाडीबीटीचे जे काही अर्ज भरत होतो, आता बरेच शेतकरी हे बी म्हणतील, कारण याच्या अगोदर जे काही महाडीबीटीचे व्हिडिओ केले तर त्या व्हिडिओवर प्रत्येक शेतकऱ्याच्या जवळपास जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या कमेंट असे आहेत की महाडीबीटीचं लवकर लागत नाही, मी इतके दिवस झाले अर्ज भरलेला आहे, माझा आजी लकी ड्रॉ मध्ये नंबर लागलेला नाही, मग हे मला कधी भेटणार। किंवा बऱ्याच शेतकऱ्यांनी ठिबक संच घेतले, स्प्रिंकलरचे संच घेतले, बऱ्याच शेतकरी म्हणतात की आम्हाला अनुदानच मिळालेलं नाही। आणि मग कृषी विभागाच्या या योजनेबद्दल शेतकऱ्यामध्ये विश्वास राहिलेला नाही। पण शेतकरी मित्रांनो, आपल्याला विश्वास ठेवावाच लागेल। आणि बरेच शेतकरी असं सुद्धा म्हणतात की सरकारच्या नुसत्या योजना असतात, ही झेरॉक्स काढा, ती झेरॉक्स काढा, म्हणजे झेरॉक्सवालेच मोठे व्हालेत, ऑनलाईन काम करणारेच मोठे व्हालेत, म्हणजे प्रत्येक योजनेचा त्याच्याकडे जाऊन फॉर्म भरा, त्याला पैसे द्या आणि पुढे काहीच होत नाही ना। त्या योजनेत नंबर लागतो आणि लागला तर त्याचं अनुदान मिळत नाही, आणि हे अनुदान मिळत नाही असं बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात बसलेले आहे। मात्र शेतकरी मित्रांनो, आता जी काही ॲग्रीस्टॅक योजना आहे तर या योजनेमध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे। आणि प्रत्येक शेतकऱ्याला जसं आपलं प्रत्येक व्यक्तीचं आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, तशी आपल्या शेतीची आणि शेतकऱ्याची ओळख म्हणून हे डिजिटल फार्मर आयडी म्हणून रजिस्ट्रेशन करावंच लागणार आहे। म्हणजे आणखी जर तुम्ही केलं नसेल तर हे करावंच लागणार आहे। आणि याचे काय फायदे आहेत, हे का करणं बंधनकारक आहे, अशी सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओतून बघणार आहोत। आणि तसा शासन निर्णयच शासनाने काढलेला आहे, त्यामुळे तुम्ही ही माहिती शेवटपर्यंत बघा। आणि तुम्हाला एक पुन्हा विनंती आहे की आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा, कारण अशी माहिती आपण शेतकऱ्याविषयीची आणत असतो। तर आता शेतकरी मित्रांनो, हे जे फार्मर डिजिटल आयडी आहे तो प्रत्येक शेतकऱ्याला असणं अनिवार्य आहे। आणि 15/4/2025 पासून हा कंपल्सरी लागणारच आहे। म्हणजे ज्या शेतकऱ्याकडे हा नसेल त्या शेतकऱ्याला कृषीची कोणतीही योजना असली तर त्या योजनेचा लाभ घेता येणार नाही। समजा आपण आतापर्यंत महाडीबीटीवर अर्ज भरत होतो, म्हणजे आपण आधार कार्ड नंबर टाकून त्यावर रजिस्ट्रेशन करून, रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्याला ज्या काही योजनेचा जेव्हा घटकाचा कोणत्या लाभ घ्यायचा असेल तर आपण सरळ अर्ज भरायचो। मात्र आता जर आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर त्यामध्ये आपल्याला आपला जो काही डिजिटल फार्मर आयडी आहे तो डिजिटल फार्मर आयडी टाकल्याशिवाय आपल्याला कोणत्याच योजनेचा लाभ घेता येणार नाही। आणि त्याहूनही एक महत्वाची गोष्ट म्हणजे आता ह्या डिजिटल फार्मर आयडी म्हणजे कोणत्या शेतकऱ्याकडे किती जमीन आहे याची संपूर्ण माहिती त्यामध्ये असणार आहे। त्यानंतर आपण जमिनीमध्ये जे काही पीक पेरू ते पीक पेरल्याच्या नंतर आपला पेरा सुद्धा त्याला अटॅच असणार आहे। त्यानंतर जे शेतकरी ई पीक पाहणी करतात आपल्या मोबाईल ऍपच्या माध्यमातून, किंवा शेतकऱ्यांनी नाही केली तर नंतर तलाठी करतात, त्या शेतकऱ्यानं जे ई पीक पाहणी केली ती ई पीक पाहणी सुद्धा त्याला अटॅच असणार आहे। म्हणजे हे जे डिजिटल फार्मर आयडी आहे हा सर्व कनेक्टिंग असणार आहे। म्हणजे या डिजिटल फार्मर आयडीचे फायदे काय काय, तर आपल्याला जमीन किती, आपण पिकं घेतो कोणती, आपल्याला खत किती लागणार, आपल्याला कोणती औषधी किती लागणार, अशी सर्व माहिती याच्याशी कनेक्ट राहणार। आणि त्यानंतर त्याच्याही पुढे जाऊन आपण जे शेतीसाठी पीक कर्ज घेत असतो, आता माफ झालं नाही तो भाग वेगळा बरं का, माफ होईन तर होईन किंवा होणार नाही ते पुढचा भाग राहिला। कारण आता सरकारनं आश्वासन दिलं होतं पण अजून काही केलं नाही, 2 अधिवेशनं तर गेलेत, सरकार सध्या म्हणतं पैसे नाही पैसे नाही पैसे नाही, आणि त्यावेळेस सांगितलं होतं 7/12 कोरा करू 7/12 कोरा करू, अजून का केला नाही तो भाग वेगळा। पण जर आपल्याला पीक कर्ज घ्यायचं असेल तर आपल्या शेतीच्या त्या 7/12वर जी काही आपली नोंद असते ती सर्व कनेक्टिंग या डिजिटल फार्मर आयडीशी राहणार। म्हणजेच आपण जर बँकेत गेलो आणि आपल्याला कर्ज घ्यायचं तर आपल्याला तिथं आता जसं पहिल्यानं 7/12 न्या, होल्डिंग न्या, इतर बँकांचे नो ड्यूज न्या,
हे जे कागदपत्राचा कुटाणा करावा लागत होता, आता हे कुटाणा कमी होणार आहे. कारण आपण ज्यावेळेस बँकेत जाऊ त्यावेळेस आपल्याला डिजिटल फार्मर आयडी त्या बँकेला सांगितला की त्या बँकेला आपली सगळी माहिती कळणार आणि त्यामुळं हा डिजिटल फार्मर आयडी काढणं गरजेचं आहे. मग त्यामध्ये ज्या ज्या काही योजना असत्या, मग एखाद्या वेळेस त्या PM किसान योजनेसाठी सुद्धा हा लागू आहे. त्यानंतर नमो शेतकरी योजना आहे त्याच्यासाठी सुद्धा लागू आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला यामध्ये रजिस्टर करणं बंधनकारक आहे आणि तसा शासनानं GRच काढलेला आहे आणि कृषी जो विभाग आहे, कृषी आयुक्तालय यांना सुद्धा कळवलेलं आहे की जी सिस्टीम आहे ती सगळी डिजिटल फार्मर आयडी आधारित करायची. म्हणजेच यापुढे जर आपल्याला कोणताही कृषी विभागाचा योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर डिजिटल फार्मर आयडी असल्याशिवाय घेता येत नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी डिजिटल फार्मर आयडी काढला नसेल त्यांनी आपल्या जवळच्या CSC सेंटरवर जायचं आणि आपला डिजिटल फार्मर आयडी काढून घ्यायचा. आणि महत्वाची गोष्ट, डिजिटल आयडी जो काढताना आपली जी जी काही जमीन असेल, एका गावात आहे दुसऱ्या गावात आहे पुन्हा कुठे पाहुण्याची इकडे घेऊन ठेवलेली असेल तर सगळ्या जमिनी त्यामध्ये नोंद करायची आहे. म्हणजे तुमची संपूर्ण जमीन त्यामध्ये आली पाहिजे. अशा पद्धतीनं हे रजिस्ट्रेशन करायचं. त्यानंतर डिजिटल फार्मर आयडी मिळणार आणि मग आपल्याला इतर कोणत्याही योजनांचा फायदा घ्यायचा त्यावेळेस हा डिजिटल आयडी गरजेचा आहे. असा हा शासन निर्णय शासनानं दिलेला आहे. आणि तुम्हाला सुद्धा हा सविस्तर वाचायचा असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊन वाचा. आणि महत्वाची गोष्ट, बऱ्याच या अशा योजनांवर ज्या कृषी विभागाच्या असतात त्या लागत नाहीत, लकी ड्रॉच होत नाही किंवा काही भानगडीच होत्यात असं ज्या शेतकऱ्यांना वाटतंय तर त्यांना भविष्यात त्याचा लाभ घेता येणार नाही. मग ते पुन्हा पळत येणे फार्मर आयडी काढायला. त्याच्यामुळे आताच काढून घ्या अशी ही महत्वाची माहिती होती. आता ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करा. आणि तुम्ही जर आपलं चॅनल आणखी बी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.